मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, भारत पाकिस्तान मधील क्रिकेट सामन्यावरून ठाकरे भाजपमध्ये सध्या वाकयुद्ध सुरू आहे। पाकिस्तान सोबतची ही मॅच ही देशभक्तीची थट्टा आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हर घर से सिंदूर पाठवत आहोत आंदोलन करणार असल्याचं ठाकरेंनी यावर म्हटलंय। यावर भाजपने सुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं आहे। रविवारी दुबईत होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरे आक्रमक झाले। पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित केलाय। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये। ज्यानी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते, अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत, त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय, नालायक शब्द वापरतोय, भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, आतंकवादियों की बहन म्हणाले होते। त्या गदड्यांचं आता काय करणार? भारत पाकिस्तान मॅचचा निषेध करत रविवारी सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी आंदोलन करणार आहे। या दरम्यान पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवण्यात येणार आहेत। इस मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुड्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस मधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंड हवेमध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी। मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे, क्योंकि बात स्पष्ट है, जावेद मियादाद के घर बाला साहब नहीं गए थे, जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर। फिर से मैं कहता हूं कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहले सारे भाजपियों को मैं कहता हूं कि औकात में रहे। तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं? स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास? कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं? बोलू का आम्ही? तोंड उघडू काय? भारत पाकिस्तान मॅचवरून भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकारण पेटलंय। माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत, जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत। लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही। कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक आणि त्यांची मुलं पाहतील, जय शहा पाहतील, मंत्र्यांची मुलं पाहतील, केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही। माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही, तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे। आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची। पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय, ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांना तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे। हे दुर्दैव आहे देशाचं। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुर्खा पहन के, और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरे भाजपमध्ये युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। तर जीआर वरून ओबीसी नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मराठा आरक्षणासाठी काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआर वरून ओबीसी नेत्यांचा संताप कायम आहे। हैदराबाद गॅझेटच्या जीआर वरून ओबीसी नेत्यांचा संताप कमी होताना दिसत नाहीये। वडेट्टीवार आणि मंत्री भुजबळांनी नव्या जीआर आणि ओबीसी तरुणाच्या आत्महत्येवर सरकारला धारेवर धरले। मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे, कारण सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे।
आणि सरकारने त्या JRचा पुनर्विचारही केला पाहिजे. तुम्हाला बी तसंच वाटतं की नाही मनातून? तुम्हाला तरी ओबीसीचा नेता म्हणून धरतोय का तो? तुम्हाला तर बोललो बी नाही वडंटीवार साहेबाला आम्ही. तुम्हाला काही शब्दांत दुखविलं का? तुम्हाला काय बोललोत का? तुम्ही किती प्रयत्न करता, तुमचा किती अट्टाहास, किती धडपड चालली तुमची ओबीसीचा नेता व्हायसाठी, होऊन देते का तुम्हाला? तुम्ही EWS पण घ्या, मराठा आरक्षण पण घ्या, कुणबी म्हणून पण घ्या. अरे बाकीचं जायचं कुठे? ते भटक्या मग तो आणि सगळं मराठा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं तू शांत होऊन देणार, त्याशिवाय तो राजकारण पोळी भाजत नाही ना, त्याशिवाय तो राजकारण धकतच नाहीये. तू कोणत्याही पक्षाला ओबीसीचं नाव सांगूनच मंत्री होतो, आमदार होतो. सरकारमध्ये मंत्री असूनही भुजबळांनी GR विरोधात आघाडी उघडली आहे. यावरून राऊतांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. गँगवॉर होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे. आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहेत. मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला, मग भुजबळजी असतील, मग इतर समाजाचे लोक असतील, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल. इथं तुमच्या पोटामध्ये कितीही असेल की महाराष्ट्रामध्ये अराजकता माजावी, महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे खून पडावे, ही तुमची सुप्त इच्छा असली तरी ती तुमच्या स्वप्नात देखील पूर्ण होणार नाहीये. दरम्यान ओबीसींच्या मुद्द्यावर विरोधी पक्षात असूनही वडेट्टीवारांनी भुजबळांची साथ दिली आहे. हे तिकडे ते नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे, तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नागालँड फेंगालँड नाहीत का तिकडे, हे ते बरेच आहेत ना, इंग्लंड आमके तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. हे जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनीही वादग्रस्त विधान केलंय. आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करू की. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील शांडवकुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. अरे हाके, तुझ्या बापाला सांग, तुझी जर बहीण शिल्लक असेल, तुझी मुलगी शिल्लक असेल, तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का, भाकरी घेऊन जाणार आहे का? आता एक दिवस असा येईल, तू समोरच्या दिवशी भेट, तुला 2 थुबडीत नाही आणले तर माझ्या बापाचं नाव बदलणार. एकदा होऊन जाऊ दे समोरासमोर, लक्षानं माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पोरगी तू द्यायला तयार आहेस का आज मुसलमानाच्या? चल. दरम्यान अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे नेते मनोहर धोंडेंनी मंत्री छगन भुजबळ यांची येवल्यात भेट घेतली. धोंडेंनी GR विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. भुजबळांशी कायदेशीर लढाईवर चर्चा झाल्याचं धोंडेंनी सांगितलंय. मात्र धोंडेंच्या नांदेड जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत मराठा विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकल्याची बातमी समोर आली आहे. प्राथमिक आश्रमशाळेत मराठा समाजाच्या 21 पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या TC काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिल्याचं धोंडेंनी सांगितलंय. प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मराठा समाजाच्या 21 पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या TC काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची मला मुख्याध्यापकांनी माहिती दिली. GR रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी TC काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाला आज बातम्या पण आहेत. मला असं वाटतं हे अज्ञान आहे. नागपुरात 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे. 10 ऑक्टोबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियम मधून मोर्चा काढला जाईल. नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोर्चाची समाप्ती होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारच्या GRने ओबीसींना धक्का लावण्याचं काम केलंय असं वडेट्टीवार म्हणाले. कोणी काही म्हणू दे, धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही, पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसलाय आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या GR मधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल.
तर सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्यात. सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये उपसमितीपुढे सादर होणार आहे. सातारा गॅझेट लागू करण्याच्या सरकारी पातळीवर हालचाली. विखे पाटलांनी पुणे विभागाकडून अहवाल मागवला. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अहवालावर चर्चा. सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होणार. हैदराबाद गॅझेट GRला सिमिलर निकष लावण्यात येणार अशी प्राथमिक माहिती आहे. पाहू शकाल की इसवी सन 1885 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्हा गॅझेटियरमध्ये कुणबी शीर्षकाखाली स्वतंत्र माहिती दिलेली आहे आणि 20व्या शतकात जिल्हा कुणबी जातीचे स्वतंत्र अस्तित्व आढळत नसून ते मराठा जाती अंतर्गत लोप पावल्याचे आढळते. सातारा औंध गॅझेटचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होणार आहे. सातारा गॅझेटसाठी त्रिसदस्य समिती स्थापन केल्याचीही माहिती आहे. 13 ऑक्टोबर 1967च्या पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना दाखल देण्यास हरकत नसल्याचं सरकारी पातळीवर मत आहे. जे काय सातारा गॅझेटर बाबतीतले डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत आणि ते खूप जुने डॉक्युमेंट्स आहेत, जीर्ण असतात. पण हा प्रयत्न सरकारचा आहे की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावी, ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं. जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृतपणे आपल्याला सांगतील. हैदराबाद गॅझेटियरमध्ये BJNT म्हणजे धनगर, वंजारी, बंजारा या सगळ्यांना तुम्ही ST मध्ये घ्या असं हैदराबाद गॅझेटियर म्हटलेलं आहे. द्या आता. शिवेंद्रराजेंनी देखील पुणे विभागीय आयुक्तांकडून सातारा गॅझेट बाबत माहिती घेतली आहे. तर पुणे विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे विखे पाटलांचे आदेश आहेत. मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. राज्यामध्ये 28% मराठा समाज आणि त्यातील 25% गरीब असल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे महाधिवक्ता सराफ यांच्याकडून करण्यात आला. तर मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद वकील संचेती यांनी केलाय. मराठा आरक्षणावर हायकोर्टात काय युक्तिवाद? पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ॲडव्होकेट प्रदीप संचेती. मराठा समाजाला आता 2 आरक्षण आहेत. राज्य सरकारनं कोणतं आरक्षण कायम ठेवायचं यावरून निर्णय घेतला आहे का? कोर्टाची विचारणा. मराठा समाज मागास नाही, अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. ॲडव्होकेट प्रदीप संचेती. मराठा समाजातील अनेक लोकांकडे पक्की घरं आहेत, फ्लॅट आहेत, मग ते मागास कसे? ॲडव्होकेट प्रदीप संचेती. राज्यात 28% मराठा आहेत, त्यातील 25% गरीब आहेत. महाधिवक्ते सराफ. ओपन कॅटेगरीमध्ये 72% हे मराठा आहेत, उरलेले वेगळ्या समाजाचे आहेत. संचेती. मराठा समाजाची मुलं 10वीला जास्त असली तरी उच्च शिक्षणात त्यांचा आकडा कमी होत आहे. कोर्ट. गायकवाड समितीचा सुप्रीम कोर्टात मराठा मागास असल्याचा अहवाल टिकलेला नाही. ॲडव्होकेट प्रदीप संचेती. धाराशिवमध्ये बंजारा समाजामधील युवकानं गळफास घेत आत्महत्या केली. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ST मधून आरक्षण देण्याची तरुणाची मागणी आहे. तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या संदर्भात उल्लेख आहे. धाराशिवच्या मुरुममधील नाईकनगरमधली ही घटना आहे. माझा भाऊ BCom एज्युकेशन झालेला आहे, तो बेरोजगार आहे. त्याला त्याला काहीच नोकरीची संधी भेटली नाही आणि प्रशासन त्याच्यासाठी काहीच केलं नाही. शेवटी त्याला म्हणून हे पर्याय निवडा लागला आणि त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत द्यावी आणि तिच्या पत्नीला आणि लेकरा बाळांना काहीतरी शासनाने नोकरीची संधी द्यावी हीच माझी निम्र विनंती आहे. माझ्या भावाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा. बंजारा समाजाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यास आमशा पाडवींनी विरोध केलाय. सरकारने बंजारा धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये अशी भूमिका आमशा पाडवींनी घेतली आहे. आदिवासींमधून आरक्षण दिल्यास मी सरकारमधून बाहेर पडेन असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही, मी भूमिपुत्र आहे. भूमिपुत्र या आदिवासी इथे राहणार आहे. मी आदिवासी मध्ये जन्म घेतलाय, माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे. म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल, दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार? म्हणून मी हे जर विषय आला मी सरकारमधून बी बाहेर पडेल. पण आदिवासीमध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार.
प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत प्रवक्ते पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आल्याची खंत प्रकाश महाजनांनी व्यक्त केली आहे. तर प्रकाश महाजन यांच्यावर नितेश राणेंनी टीका केली आहे. काही दिवसात मला असं लक्षात आलं की अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली. क्षमता असून मिळालं काम मिळालं नाही, योग्यता असून सन्मान मिळाला नाही. मग आपल्याला तर काहीच नको होतं. थोडा बहुत सन्मान, थोडं बहुत काम. मी फक्त प्रमोद महाजनजींना ओळखतो रे बाबा. स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, बाकी कुठल्या चिरीमिरी बद्दल विचारतो.